गणपती बाप्पा मीटिंग भरली ग संतांची। गणपती बाप्पा मोरया। इथे प्रसाद म्हणून खिचडी भेटत आहे। इथे गोमाता आहेत आणि पुढे मंडळी खूप। गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात? चांगलेच असाल तर। आज आहे ट्रिपचा दुसरा दिवस आणि 4 गणपती झालेले आहेत। तर आता 5वा कुठला आहे तो आपण तिथे जाऊन पाहूया। तर या माझ्यासोबत। अशा प्रकारे आमची रूमची सोय करण्यात आली होती। इकडे मेकअप चालू आहे, इकडे तयारी करून बसले आहेत, इकडे तयारी चालू आहे, सगळं भरतात। आणि चहाची सोय आमची तिकडे केलेली आहे। तर तिकडे आता मी चालले चहा आणायला। तर तुम्ही या मग चहा प्यायला। इकडे 5 रूम आम्हाला घेतले होते। सगळ्यांची तयारी चाललेली आहे। सर्व मिळून 5 रूम होते। आणि या इकडे चहा नाश्ता। आज संकष्टी आहे म्हणून साबुदाणे बनवण्यात येत आहेत। सकाळी सकाळी खूप छान वातावरण आहे। पाऊस। इथे बऱ्याचशा बस सकाळी लागल्या होत्या, परंतु त्या सगळ्या आमच्या पुढे गेलेल्या आहेत। आम्ही इथून 8 वाजता रवाना होणार आहोत। आज आहे सलीचा दुसरा दिवस। तर आज आहे संकष्टी चतुर्थी। नेमका संकष्टी चतुर्थी आमच्या ट्रिपमध्ये आलेले आहे। गणपती बाप्पाची मेहरबानी। तर तुम्हा सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। इथं सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला डॉगी चाललेला आहे आणि बाजूच्या काकांवर तो भुंकत आहे। आणि ही आमची महिला काय बॅगा इकडे ठेवल्या। आज संकष्टी आहे तर आज उपासाची सोय इथं करण्यात येत आहे। आलूच्या मुळ्या आणि साबुदाणा खिचडी बनत आहे इथे। बाकीच्या महिला चहा पिऊन थांबलेल्या आहेत। तर ह्या आमच्या मुख्य आम्हाला ज्या घेऊन आलेल्या आहेत तर त्या चहा प्यायला बोलतात। या मंडळी चहा प्यायला। आणि इकडे एक आमच्या महिला साबुदाणाची खिचडी दाखवा प्लीज। साबुदाण्याची खिचडी आमच्यासाठी आज संकष्टी आहे मंडळी। आणि इकडे आलूच्या मुल्या छान लागतात या खायला। बाकीच्या महिला चहा पिऊन इथे बसलेल्या आहेत। बाकीच्या चहा पितात, तिकडे आराम करत आहेत बाकीच्या। तर आता पुढे जर्नी आजपासून सुरू होईल। थोड्याच वेळात आता 5व्या गणपतीचा। तर मंडळी ह्या आहेत आमच्या फोटोग्राफर। तर त्यांना आम्ही क्या बोलते हो, बक्का बली का बकरा रोज बिचारी तिरचं काम टाकून आमच्यासाठी येते फोटो काढायला। कृष्ण देवाच्या वहुषाचा, कृष्ण देवाच्या वहुषाचा। डांगडी गदयाची बारी डांगली गदी गसंताची मीटिंग भरली गसंताची। मीटिंग भरली गसंताची, मीटिंग भरली गसंताची। मीटिंग भरली गसंताची, मीटिंग भरली गसंताची। मीटिंग भरली गसंताची, मीटिंग भरली गसंताची। गये सगल देऊ आले, गये सगल देऊ आले।
तुळशीला ग पाणी, घाली 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 तुळशीला ग पाणी, वावी तुळशीला ग गंध, वावी तुळशीला ग गंध, वाही तुळशीला ग गंध, वाही तुळशीला ग गंध, वावी तुळशीला ग गंध, वावी तुळशीला ग गंध, वाही तुळशीला ग गंध, वाही तुळशीला ग गंध, तिला हरिनामाचा छंद, तिला हरिनामाचा छंद, तिला हरिनामाचा छंद, तिला हरिनामाचा छंद. बाय 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 आवाज करा ते उपासाचा फराळ वाटप चालू आहे. स्पेशल उपाशी ठेवायचा. आता ओझरवरून पुढे निघालो आहोत. आली आली इथे फराळाचा आता चिवडा वाटप होत आहे. मंडळी आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे सगळ्यांचा उपवास आहे. तर सगळ्यांना प्रसादाचा चिवडा उपवासाचा वाटण्यात येतो. मंडळी ते थोडंसं दवाई घेण्यासाठी आम्ही आलेलो उतरलेलो आहोत. काही महिला बसमध्ये बसलेल्या आहेत आणि थंड आणि पाणी वगैरे घ्यायला आणि मेडिकलमध्ये थोडीशी दवाई. गणपती बाप्पा मोरया. मंडळी 5व्या गणपतीला आम्ही तर रांजणगाव इथे आता पोचलेलो आहोत. महिला उतरत आहेत. चला तर या मग दर्शन घ्यायला गणपती बाप्पाचं. मंडळी आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे खूपच गर्दी आहे. बऱ्याचशा बस आलेल्या आहेत इथे. चला पुढे आम्ही चाललो. काही महिला अजून उतरत आहेत, बाकीच्या पुढे चाललेल्या आहेत. चला चला अर्धे मंडळी गेले पुढे. आता रांजणीच्या झाडावर आम्ही चढू आणि रांजणं पाडू तोडू. पिवळी पिवळी फुलं, रांजणीची फुलं मध्ये फलं. प्रत्येक देवा ठिकाणी मंडळी अशी ही प्रदूषण. श्री महागणपती रांजणगाव. आता मंडळी पार करायचं आहे. गाड्या खूपच आहेत. पागल आहे का? हात केला तरी पण तो चाललाय. आता थांबवलंय.
मंडळी बाकीच्यांनी थांबवलेले आणि ह्यांनी थांबवली नाही गाडी. महिला जात होत्या पास करून तरी सुद्धा. एवढ्या बायका त्यांना दिसत नाही. प्रत्येक ठिकाणी रस्ता सेमच. आता रांजणगावच्या गणपतीसाठी आम्ही चाललेलो होतो. मला हे दत्त गुरु दिसले, मला चला पुढे चला. चला पुढे. आमच्या नंतर बरेच भाविक यायला लागले. आमची रांग इकडे पुढे. गार्डन मध्ये जिराफाची प्रतिमा खूप छान आहे. बाकीच्या पुढे गेलेल्या आहेत. इथून एंट्री केली मंडळी. आम्ही आता पुन्हा इकडे चालत शिवड्या उतरून आलो. बाकीचे लोक येत आहेत. पुढे खूपच रांग आहे आणि ह्या ठिकाणी स्थानिकांना आणि VIP एंट्री आहे. ते लोक लवकर दर्शन घेतील, मग त्यांना लवकर देव बाप्पा पावे, आम्हाला धीरे धीरे पावे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. ओम गण गणपतये नमो नमः, अष्टविनायक नमो नमः. ओम गण गणपतये नमो नमः, श्री सिद्धि विनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः. गणपती बाप्पा मोरया. गजानना श्री गणराया, आधी बंधू तुझ मोरया. गजानना श्री गणराया, आधी बंधू तुझ मोरया. मंगलमूर्ती श्री गणराया, आधी बंधू तुझ मोरया. गजानना श्री गणराया, आधी बंधू तुझ मोरया. गजानना. मेन गेट नंतर दुसरं गेट आता हे आलेलं आहे. पुढे पण रांग आहे आणि पाठीमागे पण खूपच रांग आहे. एवढी रांग आणि त्या तिकडे तेवढी रांग. तिथून वरती शिड्या आहेत, बाकी इकडे रांग. 2, 3, 4, 5. आता जसे तसे मंदिरात पोचलेलो आहोत आम्ही मंदिराजवळ आणि त्या पुढे गेलेल्या आहेत आमच्या. एखादीपासून मला शोधत होते, चुकले की काय. इकडे विठ्ठल रुक्माईचं खूप छान मंदिर आहे. बाकी इकडे गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. आज संकष्टी चतुर्थी आहे तर खूपच छान सजवलेला आहे मंडप. श्री गणेशाचं मंडप खूप छान सजावट केलेली आहे.
रांजणगाव. तर हे आहे रांजण. पूर्वी आमच्या शेतातले धान्य याच्यात ठेवायला असे असायचे, मातीचे रांजण. आणि त्यामध्ये आम्ही कधी कधी खेळताना जाऊन बसायचे छोटे असताना. मंडळी जसे तसे 1-1.5 तास आम्ही रांगेत होतो आणि आता दर्शन झालेलं आहे. बाकीच्या महिला इकडे बसलेल्या आहेत आराम करत, कारण की खूपच रांग होती आणि थकल्या सगळ्या रांगेत. आणि इथे प्रसाद म्हणून आम्ही मोदक घेत आहोत. इथे प्रसाद म्हणून खिचडी भेटत आहे आणि हे बाकीचे आम्ही विकत घेतले आहेत. तर तुम्ही कधी आल्यात तर इथे नक्की घ्या. ही खिचडी फ्रीमध्ये मिळते आणि हे 50 रुपयाला 2 मोदक. बाकीचे सगळे इकडे बसलेले आहेत, प्रसाद म्हणून खिचडी खात आहेत. संकष्टी चतुर्थीला इथे खिचडीचा प्रसाद देण्यात येते फराळ म्हणून. रांजणगावचं दर्शन झालं. आता पुढे आम्ही निघालो आहोत 6व्या गणपतीला. मंडळी 6वा गणपती थेऊरला आम्ही चाललेलो आहोत आता दर्शनाला. पुढे महिला पुढे गेले आहेत, मी चाललेले आहे पाठीमागे. बात कर रहे हो आपका मोदी करते मत देना. चला पुढे चला हवा येऊ द्या. या मोदक घ्या कागे. आता 6वा गणपती थेऊर इथे आम्ही रांग लावलेले आहे. गणपती बाप्पा मोरया. इथे थेऊरच्या गणपतीला खूप छान बाजार आहे. मंडळी 6 गणपती करून झालेले आहेत आमचे आणि आता इथे जेवणासाठी ह्या वृक्षाखाली बसलेले आहेत सर्व. बाकीचे इकडे बसलेले आहेत, जिथे जागा मिळेल तिथे बसलेले आहेत. आम्ही इकडे बसलेलो आहोत. मग आता पुन्हा प्रवास चालू होईल जेवणानंतर. सगळ्यांचं जेवण करून झालंय. आता पुढे 3 तासाचा प्रवास आहे 7व्या गणपतीला. 7व्या गणपतीला आम्ही पोचलेलो आहोत आणि खूप लांब गाडीवाल्याने आम्हाला आणलं आहे. अर्ध्या लेडीज तिकडे पुढे उतरले. आणखी वाट नाही होणार जावाला, फिरणं नको लागल. 3 तासाचा प्रवास करून शेवटी पोचलो मंडळी आम्ही इथे. परंतु तिथे गेटजवळ खूपच ट्रॅफिक झालेले आहे पार्किंगच्या गाड्या. तर आमची गाडी खूप लांब तिकडे बस उभी केली. तर मंडळी त्या महिला आता उतरत येतात. बिचाऱ्यांना काही काहींना चालता येत नाही आणि एवढ्या लांब, आणि काही उतरले तिथेच, परंतु तिथं ओरडायला लागले पुढे घ्या पुढे घ्या, म्हणून आम्ही पुढे आलो. तर सिद्धिविनायक मंदिर, श्री सिद्धिविनायक मंदिरमध्ये आम्ही पोचले आहोत.
इथे थोडीशी खरेदी चालू आहे. नातवांसाठी खेळणी घेतलेली आहेत आणि इकडे पादंत्रे घेत आहेत. तिकडे कोल्ह्यासारखा कुत्रा होता, तर इकडे व्हाईट आहे. दोन डॉगींची शर्यत लागले इकडून तिकडे लोकांच्या पाठी फिरायला. चपला खरेदी करून झाल्या. आता काही महिला तिकडे पर्स खरेदी करत आहेत. आणि या इकडे शिबिर लागलेलं आहे, भव्य रक्तदान शिबिर. आम्हाला शुगर आहे, काही दान करून फायदा नाही, फुकटची शुगर दुसऱ्यांना जाईल. खूप गरम झालेलं आहे. रांगेत 9-10 रांगा होत्या, तर आता खूप गरम झालेला आहे. थोडासा थंडावा येण्यासाठी उसाचा रस आता पिण्यासाठी बसलो आहोत आम्ही. काही महिलांनी थंड थंड उसाचा रस पिला आणि काही महिला आता चहाचा स्वाद घेण्यासाठी इथं बसलेल्या आहेत, कारण की संध्याकाळची वेळ झालेली आहे. किंमत 60 ते 70 रुपये, परंतु आमच्या लक्ष्मी सेलमध्ये फक्त 40 रुपये. कोणती पण एक वस्तू घ्या 40 रुपये, मक्याची माळा घ्या 40 रुपये, कानातले जुडे घ्या 40 रुपये, काच घ्या 40 रुपये, घ्या 40 रुपये. या महागाईच्या काळात सस्त्याची कमाल, महागाईच्या काळात सस्त्याची कमाल. लवकर या. इथे गोमाता आहेत आणि पुढे मंडळी खूप मेंढरं आहेत. पुढे सर्जा राजाची जोडी आणि पाठीमागे आणखीन एक मंडळी. 7 गणपती झाले, आता 8व्या गणपतीसाठी पुढे निघालेलो आहोत आम्ही. मंडळी खूप मोठी नदी आहे, छान दोन्ही साईडनी. इकडनं वाहत वाहत इकडे चाललंय. ते पूल आहे.
मंडळी 8व्या गणपतीला आम्ही पोचलेलो आहोत आणि महिला आता उतरत आहेत. आता इथे काहीतरी चर्चा चाललेली आहे, काय करायचं ते बसलेले आहेत महिला. या ना. आता शेवटचा 8वा गणपती. सगळे पुढे गेलेले आहेत. 8वा गणपती मयुरेश्वर मंदिर. इथे पण खूप गर्दी आहे मंडळी, खूप रांग आहेत. इथून असं वळून वळून या साईड वरती शिडी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मंडळी अष्टविनायक दर्शन करून झालेलं आहे आणि आज संकष्टी चतुर्थी आहे, तर त्याची पूजा आता मांडलेली आहे. सगळे दर्शन घेत आहेत. बाकीचे दर्शन घेऊन इकडे बसलेले आहेत. आज संकष्टी असल्यामुळे इकडे मोदकाची तयारी चाललेली आहे. मोदक बनवतात तिकडे महिला आणि काही महिला तिकडे पूजा मांडले तिकडे दर्शन घेत आहेत. पूर्ण करायचा ना.
या मोदक ठेवलं मी तिथं आज संकष्टीच्या उपासाचं जेवण झालेलं आहे. उपास सोडत आहे तिथे महिला सगळ्या, बाकीच्या तिकडे बसलेल्या आहेत. आमचे ड्रायव्हर भाऊ पण आमच्यात बसलेले आहेत. आणखीन बरेच साहित्य येत आहेत एक एक. आणि मनी म्याव इकडे कुठेतरी आवाज येते. तिला पण भूक लागले. ये ये काय पाहिजे?